सुद्धा भीषण पूरस्थिती निर्माण झालेली आहे। चिंचणी वाणगाव परिसराला पुराचा फटका बसलेला आहे। अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। संसारोपयोगी साहित्याचं सुद्धा यामुळे नुकसान झालेलं आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी विनायक पवार आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता। अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचलेले आहे। डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असलेल्या पोसरे तलावावरती काल जवळपास 10 ते 12 फूट पाणी आलं होतं। त्यामुळे अनेक घरामध्ये पाणी गेलं। आर्थिक नुकसानी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आता आपण पाहू शकतात पोसरे तलावावरती जवळपास 15 ते 20 घरं आहेत। आपल्या आदिवासी बांधवांचे ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। आमचं सगळं एवढं पाण्यातून आम्ही निघाले, सगळं बुडलं। कोण माझ्याकडे तर पुरुष पण नाही मिळत काढायला। काय दरवर्षीच पाणी भरते, त्याचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा, नाही तर आम्हाला शेवटी अशीच पिढी आहे, पिढ्याने पिढ्या असंच जाणार आहे आयुष्य। आसपास सर्वच घर साहित्य सर्व हे होऊन गेलं। तांदूळ सांग, कुठलं घरात जे साहित्य आहे, मसाला सांग, कुठलंही सर काहीच नाही, कपडे बिडे काही राहिले नाही। कारण एवढं पाणी भरलं, अचानक जे पाणी भरलं ना, त्याच्यामुळे कोणा काही करताच नाही आलं। एवढं आम्ही सर्व हे करून आपण ज्यांचे जीव वाचून फक्त बाहेर पडले बस। आसपास गळ्याभर गळ्याच्या वरती पाणी लोक जसं हाईटच्या हिशोबाने ते गेले निघून। जय महाराष्ट्र न्यूज चॅनल